नमस्कार. आज मी दिवाळीच्या फराळातला पहिला पदार्थ पाकातले रव्याचे लाडू केले आणि लाडूही इतके छान झाले, तोंडात घालताच विरघळणारे, अगदी नरम पेढ्यासारखे. पूर्वी पाकातले लाडू करायला भीती वाटायची. मग रव्यात मिठी साखर घालून लाडू बांधत होते. पण त्या लाडवापेक्षा पाकातले नरम लाडू चवीलाही अप्रतिम होतात. चला तर हे लाडू करायची सोपी पद्धत पाहूया. आणि पाक थोडा पुढे मागे झालाच तर काय करायचं हेही मी सांगणार आहे. रव्याचे लाडू करण्यासाठी नेहमी एकदम बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा घ्यायचा आणि दिवाळीत हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो. आणि आणल्यावर रवा आधी चाळून घ्यायचा. इथे आपण अर्धा किलो रवा घेतला आहे, वाटीच्या मापाने 3 वाट्या. आणि साखर घेतली आहे 300 ग्राम, म्हणजे वाटीच्या मापाने आपण 1.5 वाट्या साखर घेतली. आपल्याकडे वजन करायला काही नसेल तर 1 वाटी फिक्स करायची आणि त्या वाटीच्या प्रमाणातच साखर, पाणी, तूप आणि रवा घ्यायचा. तसंच इथे आपण पाऊण वाटी पातळ तूप घेतलं आहे. रवा भाजण्यासाठी एखादं जाडबुडाचं पातेलं किंवा नॉनस्टिक कढई घ्यायची आणि रवा भाजण्यासाठी आपण वाटीतलं तूप थोडं थोडं घालणार आहोत. सगळं तूप एकदम घालायचं नाही. मी इथे पाव वाटी तूप घातलं आहे. गॅस चालू करायचं आहे. थंड तुपात रवा घालायचा नाही. तूप थोडं गरम झालं की मगच रवा घालायचा आणि रवा परतायला सुरुवात करायची आहे. मंद गॅसवर सतत हा रवा भाजायचा आहे. आणि रव्याचे लाडू करताना जो आपण रवा भाजतो ना, तो नेहमीच गॅस मग एकदम कमी ठेवूनच भाजायचा आहे. पूर्ण वेळ रव्यालाच द्यायचा, दुसरी कामं करायची नाहीत, कारण रवा तळाला लागू शकतो. सतत परतलं ना की रव्याचा रंगही छान राहतो. आता मी थोडंसं तूप परत घालणार आहे. त्यामुळे काय होतं, रव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि तो एकसारखा भाजला जातो. रवा भाजताना घरभर सुगंध पसरायला लागला आहे. असं थोडं थोडं तूप सोडून रवा भाजला की रवा छान फुलूनही येतो आहे, पहा. इथे आपण उरलेलं तूप घालायचं आहे आणि रवा परत भाजत राहायचं आहे, पण गॅस कुठेही कमी जास्त करायचा नाही आहे. आपला रवा आता छान भाजला आहे. हे ओळखायचं कसं, तर रव्याचा रंगही सोनेरी झाला आहे आणि याचा खमंग सुवास पसरला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तरीही रवा 2-3 मिनिटं आपल्याला परततच राहायचं आहे. आता आपण पाक करायला घेऊया. आपण अर्धा किलो रव्यासाठी 300 ग्राम साखर घेतली आहे आणि या प्रमाणात परफेक्ट गोडी येते. ज्या भांड्यामध्ये पाक करायला घेतो आहे त्या भांड्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर घातली आहे आणि पाऊण वाटी पाणी घातलं आहे. साखर आणि पाणी दोन्हीही घातल्यानंतर गॅस चालू करायचा आणि साखर पूर्णपणे पाण्यात विरघळेपर्यंत हे आपल्याला ढवळायचं आहे. आता साखर पूर्णपणे विरघळत आली की मग यामध्ये आपण हे थोडेसे केशर घालायचे आहे. केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण रव्याच्या लाडूला केशरमुळे रंग आणि फ्लेवरही छान येतो. आता हे साखरेचं मिश्रण उकळायला लागलं आहे. उकळायला लागल्यापासून 3.5 ते 4 मिनिटात आपल्याला पाक हवा तसा तयार होतो. आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचं आहे. 4 मिनिटं झाली की आपण पाक एकदा चेक करून घ्यायचा. आणि पाक चेक करताना गॅस एकतर कमी करायचा किंवा बंद करायचा आणि एक थेंब एका डिशमध्ये घ्यायचा. आणि हा पाक जो डिशमध्ये घेतला आहे त्याला लगेच हात न लावता थोडा वेळ वाट पाहायची, म्हणजे 10 सेकंद तरी थांबायचं आणि मगच बोटाने चेक करायचा. लगेच चेक केला तर एकतर पाक पातळ असतो आणि बोटाला चिकटू शकतो. हे पहा, आपण बोटाने चेक करून बघू. हे बघा, साधारण तार निघायला लागली की गॅस आता बंद करायचं आहे. आणि असं चेक करताना पण गॅस बंद केला तर जास्त बरं, कारण आपण 10 सेकंद वाट पाहतो तोपर्यंत आपला पाक थोडासा वर जातो, मग लाडू कडक होतात. आता या पाकामध्ये आपण वेलची पावडर घातली आहे आणि हे पाक ढवळून घ्यायचं आहे. आणि थोडासा कोवळा पाक असताना जर रवा घातला तर पाकामध्ये रवा छान मुरतो आणि रवा छान फुलून येतो.
या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण चवीबरोबरच टेक्स्चर पण महत्त्वाचं असतं. पाकात रवा घालताना रवा थोडा थंड हवा असतो, पण पाक होईपर्यंत आपला रवा जेमतेम थंड झालेलाच होता. आता या पाकामध्ये हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. कधीकधी सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटतं, पण नंतर लगेच सुकायला लागतं. हे मिश्रण चांगलं एकजीव करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि 10 मिनिटानंतर हा रवा असा चमच्याने सारखा करून घ्यायचा आणि पाहायचा लाडू वळला जातोय का. हे पहा, आपला लाडू वळला जातोय. या लाडूला लावण्यासाठी बेदाणे किंवा चारोळी जे काय हवं ते डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. रव्याचं मिश्रण थोडं बाजूला असं दाबून ठेवायचं किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून झाकून ठेवायचं. मी हे कढईमध्ये काढून ठेवते आणि झाकून ठेवणार आहे. आणि जेवढं आपल्याला बांधायचं आहे ना तेवढंच या भांड्यामध्ये ठेवणार आहे. आणि हे मिश्रण जर आपल्याला जास्त सुक्कं वाटलं तर दुधाच्या हाताने लाडू बांधायचा. आणि जर आपला पाक जास्त झाला आणि त्यामुळे रवा जर कडक झाला तर मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे पाणी आणि 1 चमचा तूप घालायचं आणि मिक्सरला फिरवून मग लाडू बांधायचे. जर पाक कोवळाच राहिला तर असंच झाकून ठेवायचं. 1-2 तासानंतरही लाडू बांधले तरी व्यवस्थित बांधले जातात. आपले लाडू अगदी व्यवस्थित बांधले जात आहेत पहा. मी या प्रकारे सगळे लाडू बांधून घेते. आणि लाडू बांधत असतानाच त्याला बेदाणे किंवा चारोळी लावून घ्यायची, म्हणजे लाडू दिसायलाही छान दिसतात. दिवाळीत आपण जे लाडू करतो ते थोडेसे छोटे करायचे. आपण इथे अर्धा किलो रवा आणि 300 ग्राम साखर घेतली होती. तर या प्रमाणामध्ये आपले मध्यम आकाराचे 27 लाडू झालेत. अगदी सहज कोणीही करू शकेल अशी पारंपरिक पद्धत आहे ही पाकातले रव्याचे लाडू करायची. तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.